साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाडे. मित्रांनो, माझी आता तब्येत एकदम फर्स्ट क्लास आहे. खूप छान वाटते आता, कारण की रात्रीच्या मॅगीचा असर माझ्यावरती पडलेला आहे. तर आता तब्येत एकदम फर्स्ट क्लास आहे. आजचं कॉन्टेंट पण खूप छान असणार आहे मित्रांनो, कारण की आज आहे चाचूचा वाढदिवस. तर काहीतरी नवीन असणार आहे, काहीतरी युनिक असणार आहे. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मित्रांनो, मी आता फ्रेश होऊन आलो आहे, मस्तपैकी आंघोळ केले आणि रेडी झालो आहे. आणि आता आपला ब्लॉग पण एडिट करून झाला आहे. मी काल रात्री जे बोलत होतो ते मला बरोबर वाटत होतं मित्रांनो, की मी कधी पण काही पण कॉन्टेंट शूट करतो आहे, तर आपल्याला ते एकदम लाईनमध्ये आणायचं आहे मित्रांनो. म्हणजे आता रेसिपी ब्लॉग असला तर रेसिपी ब्लॉगच राहणार आहे. तर आपण असंच काहीतरी युनिक ट्राय करणार आहोत मित्रांनो. आता जे मी काल केलं ते मी तुम्हाला दाखवलं, त्याच्यामध्ये तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर झाली. म्हणजे मी ब्लॉग शूट करता वेळी मी माझं सर्व मनाचं करतो, ती एक इम्पॉर्टंट गोष्ट ठरली आहे माझ्यासाठी. मला ते खूप छान वाटलं. मी माझ्या ब्लॉगमध्ये मला स्वतःला एक्सप्रेस करतो आहे. आणि आजचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे. की मी आज हेअर कट करून घेणार आहे. मला माहिती आहे माझी केस तर नाही आहेत, पण आपण साईडने मस्तपैकी फेड देणार आहोत केसांना. मित्रांनो, आपली हेअरकट झालेली आहे फायनली. आता थोडासा शेप द्यायला घेतला आहे हेअरकटला. मी पाहू शकता किती छान अशी हेअरकट केलेली आहे. आता हेअरकट तर नाही बोलणार याला, आपण केसांना फक्त आपण फेड दिला आहे. मित्रांनो, आपल्याला आईचं सामान पण घ्यायचं होतं, ते पण दुकानाचं. सर्व काही बिस्किटचे पुडे तुम्ही पाहू शकता इकडे. आता दोन्ही हाताने मी 4 हाताचं काम करू नाही शकत, तर जरा समजून घ्या. आता आपण चाललो आहे घरी. केस पण नीट कापलेले आहेत आणि सामान पण घेऊन चाललो आहे आता घरी. हे बघा, चाचू इकडे बसले आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि आज सेलिब्रेशन होणार आहे का नाही? आज सेलिब्रेशन नाही का? The next day. मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि मी आता चाललो आहे गाडी घेऊन. आता पुढच्या गोष्टी मी सर्व काही गाडीमध्ये करणार आहे. पण तुम्ही पाहू शकता देवळामध्ये खूप छान असं आणि खूप लाईट आवाजमध्ये भजन चालू आहे. मॉर्निंग पाहिजे तर अशी मित्रांनो. चला आता जाऊया आपण. मित्रांनो, मी आज गाडी काढणार नव्हतो, पण आपण किती दिवस घाबरून बसणार आहोत की आपण गाडी ठोकली आहे तर आपण चालू नाही शकत. चालू तर गाडी शकतो आपण, पण ती भीती काढायसाठी मी गाडी काढलेली आहे. स्पेशली मी कधीच असं बिना विचारून गाडी काढत नाही. पण पाहूया, चला जरा राईड करूया. थोडंसं बरं वाटेल आणि आपली थोडी भीती कमी होईल. त्या कारणामुळे आपण गाडी आता काढणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत राईड. भीती तर नाही आता कुठल्या गोष्टीची, फक्त एवढीच भीती आहे का गाडीला काहीच झालं नाही पाहिजे. इझी टू ड्राईव्ह. चला आता आपण पहिला प्रॅक्टिस करायला लेफ्ट साईडला जाणार आहोत मित्रांनो. चलो, परत त्याच गोष्टी बोलणार नाही, पण मला नव्हतं घाबरून बसायचं घरी. पण जिथपर्यंत माझा गाडीवरती हात बसत नाही तिथपर्यंत मी घाबरूनच राहणार आहे. त्यामुळे मी गाडी काढली आज. चला आता जाऊया. गाडी ड्राईव्ह करतोय. चला आता मित्रांनो, मी ड्राईव्ह करतोय आणि ड्राईव्ह करता वेळी आता मी फोन यूज नाही करू शकत जास्त. पण हां, तुम्ही जर ड्राईव्ह करत असाल तर सीट बेल्ट यूज करायला विसरू नका मित्रांनो. मी आता गाडी एकदम स्लो चालवतोय. थोडासा आपण हात बसून घेऊया, त्याच्यानंतर आपण मस्तपैकी सेकंड गिअरवर टाकूया. मित्रांनो, मी आता गाडी साईडला लावलेली आहे. मला असं वाटते का मी कोणाला तरी घेऊन यायला पाहिजे होतं शूटसाठी कोणाला घेऊन आलं असतं तर बरं पडलं असतं अजून. आणि आता सकाळ होत चालले हळूहळू. मित्रांनो, मी कालचा ब्लॉग कंटिन्यू करायला घेतला आहे. त्याचं कारण म्हणजे आजचं कॉन्टेंट आहे ते आपलं खूप वेगळं आहे आजच्या कॉन्टेंटपेक्षा. आणि मला ते दोन्ही कॉन्टेंट मिक्स करायचे नाही आहेत. त्या कारणामुळे मी कालचा ब्लॉग कंटिन्यू करायला घेतला आहे. तर समजून घ्या, दुसरं काही नाही. आता आपण जाणार आहोत आता पुढे आणि थोडं ड्राईव्ह करणार आहोत मित्रांनो. माझी अशी इच्छा होती का मला तुम्हाला पण दाखवायचं मी कसा ड्राईव्ह करते, तसा नाही. ते मी आता कधीपासून फर्स्ट गिअरवर ड्राईव्ह करत होतो, पण आता मी सेकंड गिअर टाकलेला ड्राईव्ह करायसाठी. चला आता चालूया.
की ड्राईव्ह करता करता तुम्हाला शूट करून दाखवू नाही शकत, त्या कारणामुळे समजून घ्या, दुसरं काय नाही. मित्रांनो, चाचूच्यासारखी एवढे परफेक्ट तर गाडी लावून नाही शकलो, पण हां तुम्ही पाहू शकता आपण पण गाडी एकदम परफेक्ट लावलेली आहे. हे पहा मित्रांनो, परफेक्ट गाडी लावलेली आहे. चला आता जाऊया बॉम्ब ब्लास्ट व्हायच्या पहिला. नाहीतर माझा असा प्लॅन होता की चला आपण आता भाटीवर जाऊया, भाटीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मॉर्निंगच्या टायमिंगला खूप छान असा व्ह्यू असतो आणि खूप छान असा थंडावा असतो, खूप भारी क्लायमेट असतो. चला आता हे पहा मित्रांनो, एकदम थंडगार क्लायमेट आहे आणि खूप छान वाटते मित्रांनो. बघा आता सकाळ झाले म्हणून लाईटे पण बंद झालेत सर्व काही. बघा मित्रांनो, आता जस्ट 6 वाजलेले आहेत आणि तुम्हाला इकडे कोणी पण पाहायला भेटत नाही आहे, कारण की आता थोड्याच वेळात म्हणजे 6:30ला खेळायला मुलं येणार आहे तिकडे. आणि तुम्ही आजूबाजूचा पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता मित्रांनो, किती भारी वाटते. इकडेच कुठेतरी काहीतरी आहे, भारी वाटते. चला मित्रांनो, तुम्हाला आज ग्राउंडवर नेतो मी, कारण की खूप छान असं क्लायमेट झालं आणि पूर्ण ग्राउंड खाली आहे, नाहीतर कोणी ना कोणीतरी हसतंच ग्राउंडवर. तर तुम्हाला सेंटर व्ह्यू दाखवतो ग्राउंडचा. आपलं जे RK मोरवाचं ग्राउंड आहे ते पूर्ण गोल आहे मित्रांनो, आणि असं ग्राउंड तुम्हाला बहुतेक ठिकाणी पाहायला भेटत नाही. म्हणून मी खूप लकी फील करतो मित्रांनो, कारण की आपल्या गावात एवढं मोठं ग्राउंड आहे. असं करून पाहू शकता तुम्ही. हे पहा मित्रांनो, ही विकेट पण आता नवीनच बनवलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही, खूप छान ग्राउंड आहे. आणि आय थिंक सो 9 किंवा 8 महिने झाले असतील. आपल्या इकडे नेट पण आहे, इकडे मुलं प्रॅक्टिस पण करतात खूप छान अशी. चला आता जाऊया मित्रांनो. आता थंडी थंडी हवा पण सुटली मित्रांनो, असं वाटते का पाऊस पडेल थोड्याच वेळात. आणि तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडलेला असेल मित्रांनो, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच युनिक ब्लॉग आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट दाखवा मित्रांनो, तुमच्या सपोर्टची खूप म्हणजे खूपच गरज आहे. आणि आपण 5,000 सबस्क्रायबरचे जाऊ लागतो, तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय बाय. बंटी चालला स्कूलला. ए बंटी चालला का स्कूलला? बंटी चालला का स्कूलला? तू कितीला असतो यो? ए बंटी, ए बंटी.